आज बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय। सभेपूर्वी मराठा ओबीसी संघर्ष पेटलाय। मराठा समन्वयकांना पोलिसांनी नोटीसही बजावली आहे। तर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने काढलेला जी.आर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी बीडमध्ये महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर संध्याकाळी 4 वाजता या सभेला सुरुवात होईल। महाएल्गार सभेपूर्वीच मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झालाय। मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांच्यासह इतर समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान या सभेची तयारी पूर्ण झाली असून आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। मराठा आरक्षणाचा जी.आर पारित झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आज मी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडणार आहे। या ठिकाणी हे जे समोर जे व्यासपीठ दिसतंय या व्यासपीठावरून मंत्री छगन भुजबळ असतील, मंत्री पंकजा मुंडे असतील, माजी मंत्री धनंजय मुंडे असतील व आमदार गोपीचंद पडळकर असतील, लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, हे या व्यासपीठावरून जे आहेत ओबीसी बांधव आहेत त्यांना संबोधित करणार आहेत। या ठिकाणी बघू शकतात, या ठिकाणी जे आहे हे या ठिकाणी महिलांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तर इकडे पुरुष बांधवांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या सभेच्या ठिकाणी मोठमोठे ध्वज लावलेले आहेत। तर तिकडे ओबीसींची एकच चळवळ ती म्हणजे छगन भुजबळ अशा आशयाचे फलक देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सायंकाळी 4 वाजायच्या दरम्यान या सभेला सुरुवात होणार आहे। मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतील आणि दाखल झाल्यानंतर ते या ठिकाणाहून ओबीसी बांधवांना संबोधित करणार आहेत। मात्र तत्पूर्वीच मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांना देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने एक नोटीस देण्यात आलेली आहे की गंगाधर काळकुटे देखील मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये पाय ठेवावा असा आक्रमक पवित्रा घेतला आहे, अन्यथा पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका जी आहे ते गंगाधर काळकुटे यांनी घेतली आहे। नेमकं आता या प्रकरणी काय केलं जातं, कशा पद्धतीने ही सभा पार पाडली जाते हे याच्याकडे ही संबंध राज्याचं लक्ष लागल्याचं बघायला मिळत आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी आकाश सावंत, बीड।